हॅलो. हॅलो. हा सर, काल अनेक भागात पाऊस झालेला आहे सर. 25 ऑक्टोबरला अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे सर. एक वाहुनी पाऊस झालेला आहे सर. ज्याप्रमाणे आपण अंदाजात सांगितलेलं हॅलो. होतं. तर नक्कीच आता इथून पुढील परिस्थिती कशी राहील सर? अंदाज कसा राहील? आज आहे 26 ऑक्टोबर 2025. हो सर. आणखीन राज्यात 1 तारखेपर्यंत 1 नोव्हेंबरपर्यंत भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणारच आहे. सर्वदूर नाही पडणार, पण भाग बदलत पडणारच आहे. हो सर, बरोबर. काही भागात जास्त, कुठं तुरळक, कुठं सोडून देखील देणार आहे. हो सर, बरोबर. हो. नाही. असं सर्वदूर सारखं पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे. कुठं कुठं जास्त राहील, कुठं कमी राहील, पण पाऊस 1 तारखेपर्यंत आहेच. आता ते पाऊस आता काल म्हणलं होतं ना, उत्तर महाराष्ट्राकडे जास्त, उत्तर महाराष्ट्राकडे खूप झाला. आणखीन 1-2 दिवस तिकडंच आहे प्रमाण. पण त्याच्यानंतर मराठवाड्याकडे देखील काही पडेल, पण पश्चिम महाराष्ट्राकडे देखील पडेल. हो सर, बरोबर. हो. हां सर. आणि 27 ते 1 नोव्हेंबर दरम्यान कशाप्रकारे पाऊस राहू शकतो सर? आणि कोणकोणत्या विभागानुसार जर अंदाज द्यायचा म्हटलं, तर कशाप्रकारे राहू शकतो जरा? हॅलो. किती? हा. हां. हां सर. अजून म्हणजे हा पाऊस 1 नोव्हेंबरपर्यंत कायमच असणार आहे. सध्या 1 नोव्हेंबरपर्यंत सध्या राज्यात भाग बदलतच राहणार आहे पाऊस. हां, भाग बदलत त्याच्यानंतर मग 2-3 तारखेच्या नंतर मग पावसाचं प्रमाण कमी होईल. मग काही हो. ठिकाणी 1-2 तारखेनंतर थंडी देखील सुरू होईल. हां. क्लाउडली ढगाळ वातावरण राहील, पण त्याच्यानंतर पाऊस मग कमी होईल. 2 चक्रीवादळ आहेत, आता हे गेल्याच्या नंतर त्याचा एक थोडा असर होईल काही भागामध्ये. मराठवाड्याकडेच होईल थोडं जास्त प्रमाणात, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. हां सर, बरोबर. आणि सर या माझं अजून एक म्हणणं आहे, की आता थंडीचे दिवस आहे म्हणजे हा जो महिना आहे. आता नोव्हेंबर महिना देखील थंडीचा असू शकतो का? यामध्ये देखील पावसाची शक्यता असू महिन्यात शकते सर? नोव्हेंबरमध्ये थंडीच आहे. हां सर. नक्कीच. परंतु अधून-मधून येऊ शकतं असं वातावरण वाटतं का म्हणजे पुढील महिन्यात देखील म्हणजे हो, पाऊस? एखादा महिन्यातून एखादा थोडं वातावरण खराब होईल एकदा. हां सर. आणि एक हो. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे सर, की शेतकरी अनेक आपल्याला विचारत आहे, की रब्बी पिकांचं नियोजन कसं करावं? कारण की हरभरा पेरणी आहे, गहू पेरणी आहे. तर हे शेतकऱ्यांना कळून नाही राहिलं सर या आभाळामुळे आणि वातावरणामुळे. तर कशाप्रकारे नियोजन करायला हवं? कोरडवाहून तर खरं तर पेरायलाच पाहिजे. हो सर, बरोबर. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था ते तर थांबते, पण कोरडवाहून पेरायला पाहिजे. एकदा जर ओल उडाली ना, पुन्हा तिथं पुन्हा डबल उगतच नसतंय. हां आणि सर. ह्या पावसाचं काही खरं नसतंय. ते पाऊस कुठं पडला तर पडला, नसतं नाही पडत. हां सर, आणि बरोबर. जिथं पडला तिथं जास्त पडतंय, कुठं सोडून बी देतं. त्याच्यामुळे ह्या पावसावर जास्त डिपेंड राहायला नाही पाहिजे. हां सर. पेरून टाकायला पाहिजे. आम्ही कोरडवाहूचे पेरून टाकले, उगवलेत आमचे. हो सर. आणि नक्कीच हा जो हं. पाऊस असतो हा अवकाळी पाऊस असतो सर. हा काही मान्सूनचा पाऊस नाही. म्हणजे सर्वदूर पडत नसतंय. हां, कुठं पडेल. त्याच्यामुळं पेरणी आता जे राहिले ते देखील आता ना उद्या परवा देखील पेरलं तर काय होत नाहीये समजा. हां. उगवायला हरभरा 8 दिवस लागतात. हां सर, बरोबर. आणि त्याच्यात चांगलं निघत आहे बी, सगळ्या गोष्टी होतात. हां सर. हां, नक्कीच सर महत्त्वाचा अंदाज आहे. कारण की ज्या शेतकऱ्यांची जमीन जर समजा कोरडवाहू असेल, त्या शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यायला काही हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे एक महत्त्वाचं सांगितलं, की ह्या दिवसाचे जे पाऊस असतात तर ते म्हणजे नक्की कुठे पडेल बुवा, किती स्वरूप राहील, कसं राहील हे सांगता येत नाही, क्लिअर नसतात. हा काही मान्सूनचा पाऊस नसतो. मान्सून नाही, हे दोन काय झालं, कमी दाबाचे पट्टे आहेत, त्याचं चक्रीवादळाचं रूपांतर असल्यामुळे हे पाऊस पडायला आहे. हां सर, बरोबर. आणि नोव्हेंबरमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आणि आपापलं पेरणीचं शेतकऱ्यांनी नियोजन करायला हवं. गहू असो, हरभरा असो. तर नक्कीच साहेबांनी आपल्याला महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे, की बुवा ज्यांचं समजा कोरडवाहू असेल त्यांनी पेरणी करायला काही हरकत नाही. हं. हां. आणि नक्कीच आपल्याला साहेब आपल्याला म्हणजे खूप दिवसापासून मदत करत आहे म्हणजे रेकॉर्डिंगद्वारे देखील आणि या अंदाजाचा खूप शेतकऱ्यांना फायदा होत आहे. तर नक्कीच हा फायदा आम्हाला देखील का म्हणजे होण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करावा. आणि साहेबांना देखील Instagramवर फॉलो करा. कारण की Instagramवर अंदाज भेटतायत, पिकांचे नियोजन भेटतात. आता तिथे रब्बी पिकांचं नियोजन देखील कसं करायचं हे देखील तिथे आता आपल्याला साहेब सांगणार आहे. त्यासाठी पंजाब डक 4529 नावाचं अकाउंट आहे. हे अकाउंट सर्च करा आणि Instagramवर फॉलो नक्की करा. आणि तसेच साहेबांचं YouTubeवर देखील चॅनल आहे. ते चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा. हो सर, चालेल सर, भेटूया पुढील अंदाजामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.